शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजचा व्हिडिओ हा चंदन लागवडीविषयी आहे. जालना जिल्ह्यातील विलास दहीभाते हे महाराष्ट्रातील चंदन तोडीचा परवाना मिळवणारे पहिले शेतकरी आहेत. तर जाणून घेऊया याविषयी त्यांच्याकडून अधिक माहिती. चंदन लागवडीविषयी दहीभाते सांगतात की दहीभाते यांच्या शेतामध्ये सुरुवातीला 8 चंदनाची झाडं होती. ही झाडं स्वतःच्या सातबाऱ्यावर नोंदवून घेण्यासाठी त्यांना कित्येक दिवस तहसीलच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. 2015 साली त्यांनी तहसील साहेबांना अर्ज केला, परंतु ही प्रोसेस अगदी 3-4 वर्षे चालली. त्यानंतर मग 2024 साली त्यांना महाराष्ट्रातील चंदन तोडीचा पहिला परवाना मिळाला. दहीभाते सांगतात की 1964 सालचा चंदन ऍक्ट आहे. त्यामध्ये अशी नोंदणी केली आहे की चंदन लागवड जर अधिकृत असेल, लावलेल्या चंदनाची आपल्या सातबाऱ्यावर नोंदणी असेल आणि असं चंदन जर चोरीला गेलं तर या चंदनाची शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते. मराठवाड्यात दरवर्षी 1,500 ते 2,000 एकर चंदनाची लागवड केली जाते, असा महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकऱ्यांचा दावा आहे. परंतु याच चंदन लागवडी मागे 15 वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे शेतकरी आता यामध्ये आंतरिक पिकावर जोर देताना दिसतात. यामध्ये मसाल्याचे पदार्थ, वेलवर्गीय वनस्पती यांचं प्रामुख्याने आंतरिक पीक म्हणून उत्पन्न घेऊ लागले आहेत. शेतकरी चंदन लागवडीकडे वळले असल्यामुळे शासनही आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देत असताना दिसत आहे. राज्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्यांसाठी व राज्यातील चंदन लागवडीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही होती विलास दूध भाते यांची चंदन लागवडीविषयी दिलेली माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच कृषी मंत्रा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा.